मिरज MIDC येथील 100 फुटी शेजारी असणाऱ्या भंगार गोडाऊनला मंगळवारी सकाळी 9 वाजता अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले। आग लागल्याची बातमी कळताच मिरज अग्निशमन दलाकडून 2 गाड्या व सांगलीतून 1 गाडी अशा अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आगीची भीषणता जास्त होती तर शेजारीच नागरी वस्ती असल्याने हानी होण्याची जास्त शक्यता होती। अग्निशमन दलाने लागलीच तत्परता दाखवत आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोवर गोडाऊनमधील लाखो रुपयांचे भंगार जळून खाक झाले होते। अग्निशमन दलाच्या तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले, तर गोडाऊनमधील 75% भंगार साहित्य अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने वाचवण्यात यश आले। त्यानंतर JCBच्या सहाय्याने सदरच्या गोडाऊनची पत्रे तोडून आणखी प्लास्टिकचा माल आगीच्या भक्षस्थानी येऊ नये म्हणून लागलीच काळजी घेऊन उर्वरित माल बाहेर काढण्यात आला। सदरचे गोडाऊन हे तौहीद मुजावर यांचे असल्याचे समजते। सकाळी 9 वाजता या ठिकाणी असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरमध्ये स्पार्क होऊन खाली पडल्यामुळे ट्रान्सफॉर्मरच्या खाली असणाऱ्या कचऱ्याला आग लागल्याने या ठिकाणी आग गोडाऊनला लागली असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली। या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले। अग्निशमन दलाकडून सदरची कारवाई प्रभारी मुख्य अग्निशमन दलाचे अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली फायर फायटर ड्रायव्हर शशिकांत चव्हाण, विनोद मगदूम, प्रशांत शिदे, जावेद मुश्रीफ, अमोल गडदे, रोहित निकम, प्रसन्न पाटील यांनी केले।